ते मध्ये मॅनेज तरी आहे ना, नाही पाहिजे मला पदन पैसे म्हणून मला देखील एकच समजून घ्या, हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्याच्या पोरासाठी आहे आणि खरी असणाऱ्या मराठ्यांसाठी. त्यांनी काय करायच ना 5,000 बसू, बाकीचे ते म्हणले की बाबाचा तिथे जवळ लावली तर तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा. बारी बारी काय फरक पडला आपल्याला, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मी सगळं बोलायचा विषय नाही. आज 7-8% आपण केलेले आंदोलनाच्या डावे, कारण जिंकायचंय म्हणून. तर गेला मागचा दबाव महाराष्ट्रातल्या मुंबईत आलाच म्हणून समजायचं, उठून लावलं त्रास दिला की राहिलेला मावळा सुद्धा आला म्हणून समजायचं. आणि लय त्रास दिला झोपाटलं झुपडलं महाराष्ट्रात फिरून देतात नाही मावल्या करोडो मराठी लागतं. पण सांगतो त्याने टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा सोडायचा नाही. आणि पोलिसाला सहकार्य करायचं काय होतं ते आपले त्यांना आपण वाटत असेल आपल्या पोराचं कल्याण, पण काय करते त्यांनाही बोर्ड लागत असेल मनातले म्हणत आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे, कारण त्याच्यासारखंच पैसे लागायचे शिकायला आता. आणि तो झाला कोणी तो झाला तहसीलदार, त्याचं पोरगण पोट होईल त्याच्यावर, त्यासाठी आरक्षण लागतं हे त्यालाही मनातल्या मनात पटतंय. ते गाड्या लावतोय म्हणून मागून हे गाड्या लावतोय शेती करतोय, पण गाड्या लावतोय गरिबासाठी. ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली. फक्त आता आपल्या अवलंबून समजतं तर म्हणजे बोललो आपण इतका सहन धरा, किती होत केलं तरी उठवायचं नाही, आडमटपणा करायचा नाही. आपल्या अर्ध पुढे मला गेले आणि ऐकले ते अर्ध बाहेर आले तुम्ही जा नंबरचे एकदाच सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना कोण चुकत. त्याच्यामुळे आपण पण चुकून द्यायचं नाही. सोडा आता सोडा गोळ्या गाड्या सगळं ठेवायचं, पोट घालायला ते गोळी द्यायची काय ते माझ्या सगळं चालवतो. मी मुंबईत नाही आता काही झालं तर तेच नाही. फक्त एकमेकाला सांगा लाख होतो ना तर लाखो बांधायला माझं सांगणं. कुणी जर म्हणला तुम्ही जाणारच तिथे त्याला समजून सांगा बघती पाहिजे आम्ही बसायला तो काय पैसे आणणार नाही. काही आपल्या भावाची गणाचे काही भाव इथे नसतील आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव सांभाळायचंय, तालुका सांभाळायचा, जिल्हा सांभाळायचा. आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे त्याला